श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो, 1 ते 7 जून 2026च्या या आठवड्यात तुमच्या कुंडलीत एक अत्यंत भयानक आणि तितका शक्तिशाली असा महासंयोग निर्माण होत आहे, जो थेट तुमच्या नशिबाचा ताबा घेणार आहे. तब्बल 12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पती अत्यंत बलवान होऊन तुमच्या राशीच्या अशा स्थानात प्रवेश करत आहे, जिथून तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा अंत होणार की एखादे मोठे संकट उभे ठाकणार याचा फैसला होणार आहे. पण सावध राहा, कारण जिथे हा महायोग तुम्हाला अफाट पैसा आणि मान सन्मान देणार आहे, तिथेच पाठीमागून शनी आणि केतूची वक्रदृष्टी तुमच्यावर पडत आहे, ज्यामुळे एका चुकीच्या निर्णयामुळे सर्व काही उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. मीन राशीच्या जातकांनो, या 7 दिवसात तुमच्या घरात पैशाच्या बाबतीत आणि विशेषतः तुमच्या आरोग्याबाबत काही अशा रहस्यमय घटना घडणार आहेत, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. अचानक धनलाभाचे मोठे मार्ग मोकळे होत असतानाच दुसरीकडे 2.5 दिवसाचा एक असा काळ येत आहे, जो तुम्हाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे हादरून टाकू शकतो. तुमच्या नकळत तुमच्या पाठीमागे नेमके काय शिजत आहे? नशिबाची सुवर्ण संधी तुमच्या दारावर दस्तक देणार की एखादा मोठा धोका तुमची वाट पाहत आहे? जूनच्या या पहिल्याच आठवड्यात लपलेलं हे गूढ आणि तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारं संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मीन राशीच्या जातकांनो, 1 ते 7 जून 2026च्या ह्या आठवड्यात तुमच्या आयुष्याला एक नवी आणि अतिशय सकारात्मक दिशा मिळणार आहे. या काळात देवगुरु बृहस्पती राशी परिवर्तन करून कर्क राशीत प्रवेश करत आहे. गुरुग्रहाचे हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान ठरणार असून पुढील पूर्ण 1 वर्ष तुम्हाला समाजात प्रचंड मानसन्मान, प्रतिष्ठा आणि ओळख मिळवून देईल. तुमची सामाजिक आणि आर्थिक स्थिती कमालीची मजबूत होईल, ज्यामुळे प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे वेगाने मार्गी लागतील. मीन राशीच्या जातकांनो, गुरुग्रहाच्या या परिवर्तनामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच उंची आणि गांभीर्य प्राप्त होईल. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रहाचा प्रभाव वाढल्याने माणसामध्ये एक प्रकारचा परिपक्वपणा येतो. मात्र याच काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कुंडलीच्या केंद्रस्थानी गुरुचे आगमन होत असल्याने शारीरिक वजन आणि मानसिक भार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवणे आणि आरोग्याची काळजी घेणे या आठवड्यात तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं असेल. मीन राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या नोकरी आणि व्यवसायामध्ये मोठे आणि प्रतिकारक बदल घडवून आणणारा आहे. दशमेश आणि लग्नेश मजबूत होत असल्याने व्यावसायिक क्षेत्रात स्थैर्य येईल. विशेषतः जे लोक सरकारी किंवा कॉर्पोरेट क्षेत्राशी जोडलेले आहेत किंवा त्यांच्याशी संबंधित व्यापार करतात, त्यांना 4 जून नंतर मोठा धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. जर तुमची वैयक्तिक जन्मपत्रिका अनुकूल असेल तर या काळात तुम्हाला नोकरीच्या अत्यंत चांगल्या आणि नवीन संधी चालून येतील, ज्याचा तुम्ही वेळेत फायदा उठवला पाहिजे. मीन राशीच्या जातकांनो, या आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक आघाडीवर काही चढउतार किंवा अस्थिरता जाणवू शकते. धनस्थानाचा स्वामी आणि तुमचा भाग्येश असलेला मंगळ ग्रह सध्या मेष राशीत भरणी नक्षत्रात विराजमान आहे, ज्याच्यावर शनी, सूर्य आणि केतूची दृष्टी पडत आहे. यामुळे अचानक मोठे खर्च उद्भवू शकतात किंवा पैशाचे नियोजन काही काळासाठी कोलमडू शकते. या काळात तुमच्या बोलण्यावर आणि स्वभावावर पूर्ण ताबा ठेवा, कारण निष्काळजीपणामुळे किंवा चुकीच्या संवादामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होत आहे. मीन राशीच्या जातकांनो, 5 जून नंतर तुमची ही आर्थिक चणचण आणि तणाव पूर्णपणे दूर होण्यास सुरुवात होईल. या दिवशी ऐश्वर्याचा कारक असलेला शुक्र ग्रह मिथुन राशीत वर्गोत्तम अवस्थेत प्रवेश करणार आहे. शुक्र बलवान झाल्यामुळे मंगळ ग्रहाची ऊर्जा देखील सकारात्मक होईल, ज्यामुळे तुमचा भाग्येश आणि धनेश दोन्हीही कमालीचे मजबूत होतील. प्रदीर्घ काळापासून पैशाच्या बाबतीत सुरू असलेला हो ना हो अशी ढुलमुळ परिस्थिती संपून उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील आणि पैसा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागेल. मीन राशीच्या जातकांनो, हा काळ केवळ अडकलेला पैसा परत मिळवून देणारा नाही, तर दीर्घकालीन
आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर ठरेल. शुक्र आणि मंगळाच्या या शुभ प्रभावामुळे मालमत्ता, वाहन किंवा कोणतीही मोठी संपत्ती खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न आता प्रत्यक्षात येऊ शकते. जर तुम्ही आधी कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर त्यातून अचानक मोठा धनलाभ होण्याचे योग आहेत. नशिबाची पूर्ण साथ लाभत असल्याने या सुवर्ण संधीचा फायदा उठवून आर्थिक नियोजनाला अधिक मजबूत करा. तर मीन राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुमच्या करिअर आणि व्यावसायिक जीवनात एक अत्यंत सुखद, विलासी आणि ग्लॅमरस बदल घडणार आहे. कुंडलीत शुक्र आणि बुध ग्रहाची युती असून त्यांची दृष्टी दशमेश गुरूवर पडत आहे. हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संयोग तुमच्या दैनंदिन कामकाजात कमालीचे स्थैर्य आणि प्रगती घेऊन येईल. जे लोक स्वतःचा व्यवसाय किंवा व्यापार चालवत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरेल. बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल आणि तुमचे आर्थिक व्यवहार अत्यंत सुरळीतपणे पार पडतील. मीन राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या कुंडलीत ग्रहमानाची अशी स्थिती निर्माण होत आहे जी तुम्हाला जुन्या चौकटी बाहेर पडून काहीतरी मोठे करण्याची प्रेरणा देईल. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून नोकरी बदलाचा, पदोन्नतीच्या किंवा व्यवसायाची जागा बदलण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात त्या दिशेने सकारात्मक हालचाली सुरू होतील. हा बदल तुमच्या भविष्यासाठी अत्यंत प्रगतिकारक आणि फायदेशीर ठरणार आहे. ग्रहाचे पाठबळ तुमच्या पाठीशी असल्याने आत्मविश्वासाने घेतलेला कोणताही व्यावसायिक निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. मीन राशीच्या जातकांनो, या आठवड्यातील 4 जून हा दिवस तुमच्या करिअरला एक नवी आणि मोठी कलाटणी देणारा ठरू शकतो. या दिवशी चंद्र आणि सूर्याच्या विशेष स्थितीमुळे सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना किंवा कॉर्पोरेट कंपन्यांशी जोडलेल्या लोकांना मोठा लाभ मिळण्याचे योग आहे. सरकारी टेंडर मिळणे, रखडलेले प्रमोशन जाहीर होणे किंवा मोठ्या हुद्द्यावर नियुक्ती होणे अशा घडामोडी घडू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार नामांकित ठिकाणी काम करण्याची सुवर्ण संधी चालून येईल. त्यामुळे आलेल्या संधीचे सोने करा. मीन राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख, शांती आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल. कुंडलीत बुध, शुक्र आणि चंद्राच्या शुभ संयोगामुळे घरातील वातावरण अतिशय प्रसन्न आणि सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसातील प्रेम आणि समन्वय वाढेल. जर काही कौटुंबिक वाद किंवा जुने मतभेद सुरू असतील तर या काळात सामंजस्याने सुटतील. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल आणि एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल. मीन राशीच्या जातकांना हा आठवडा तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जर तुमची मुले मोठी असतील आणि नोकरी किंवा व्यवसायात असतील तर त्यांच्या कार्यक्षेत्रातून तुम्हाला एखादी अत्यंत आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी ऐकायला मिळेल. मुलांच्या करिअर आणि विवाहाशी संबंधित प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले महत्त्वाचे निर्णय या आठवड्यात यशस्वीरित्या घेतले जातील, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरील मोठा भार हलका होईल. मीन राशीच्या जातकांनो, जे तरुण किंवा विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत किंवा स्पर्धा परीक्षाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत वरदान ठरेल. बुद्धीचा कारक बुध आणि शुभ ग्रहाच्या प्रभावामुळे अभ्यासात एकाग्रता वाढेल. परीक्षाचे निकाल तुमच्या बाजूने लागतील आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी यशप्राप्ती होईल. छोट्या मुलाच्या आरोग्यात आणि मानसिक स्थितीत कमालीची सुधारणा दिसून येईल, ज्यामुळे पालक म्हणून तुमचे मन समाधानी राहील. तर मीन राशीच्या जातकांनो, 1 जून रोजी चंद्राचे गोचर वृश्चिक आणि त्यानंतर धनु राशीत होत असल्याने आठवड्याची सुरुवात अत्यंत वेगाने आणि सक्रियतेने होईल. या काळात चंद्र, बुध आणि शुक्राच्या युतीमुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल. मात्र या ग्रहाच्या स्थितीमुळे तुम्हाला किरकोळ शारीरिक थकवा, पाठदुखी किंवा पोटदुखीचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे आरोग्याबाबत अजिबात निष्काळजीपणा करू नका. एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक भेटल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मीन राशीच्या जातकांनो, 4 जून हा दिवस या संपूर्ण आठवड्यातील सर्वात शक्तिशाली आणि शुभ दिवस ठरणार आहे. या दिवशी चंद्र मकर राशीत प्रवेश करून वर्गोत्तम अवस्थेत असेल, ज्यामुळे तुमची निर्णय क्षमता कमालीची अचूक बनेल. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे, महत्त्वाची बिझनेस मीटिंग घेणे, मोठे आर्थिक गुंतवणूक करणे किंवा कोणतेही मंगल कार्य व शुभ मुहूर्त करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम आहे. या दिवशी घेतलेले
निर्णय तुम्हाला भविष्यात प्रचंड मोठा नफा मिळवून देतील. तर मीन राशीच्या जातकांनो, आठवड्याच्या उत्तरार्धात म्हणजे 6 जून रोजी चंद्र कुंभ राशीत प्रवेश करेल, जी तुमच्या राशीची 12वी राशी आहे. या 2.5 दिवसाच्या काळात राहू आणि चंद्राच्या प्रभावामुळे तुम्हाला मानसिक तणाव, अनामिक भीती किंवा स्ट्रेस जाणवू शकतो. व्यावसायिक कामात काही तात्पुरते अडथळे आल्याने मन विचलित होईल, परंतु घाबरून जाण्याचे कारण नाही. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ग्रहाची नक्षत्रीय स्थिती पुन्हा सुधारेल आणि सर्व परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येईल. तर मीन राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या या अद्भुत बदलामुळे तुमच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे आणि नशिबाची पूर्ण साथ मिळवून संकटावर कशी मात करायची हे दररोज अगदी सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या काळातील प्रत्येक मोठ्या संकटाची पूर्वकल्पना आणि सुवर्ण संधीची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि नशिबाची कोणतीही मोठी संधी तुमच्याकडून हुकणार नाही.